नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचे खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत फरसबीची पचडी। ही अशी फरसबी असते। ही फरसबी थोडी मी ठेवली आहे शिल्लक। ह्याच्यातले अर्धी फरसबी पहा मी इथे कापून घेतलेली आहे। अशी बारीक चिरायची, अगदी बारीक पाहिजे असं नाही, पण साधारण एवढी ती चिरायची आहे आपल्याला। आता ही गरम पाण्यात आपण वाफवून घ्यायची आहे। तुम्ही कुकरला ठेवलीत तरी पण चालून जाईल। कोथिंबीर घेतली आहे, ओला नारळ आहे, मीठ आहे, हा फक्त मिरची जिरा असा खरडा घेतला आहे, टोमॅटो, कांदा आणि लिंबू घेतला आहे, तेल लागणार आहे, फोडणीचं सामान लागणार आहे, ते मी इथे ठेवलं नाहीये, पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता आपण ही फरसबी पाण्यात घालून घ्यायची आहे। पाण्यात थोडंसं मीठ घालायचं आणि उकळत्या पाण्यात ही 5 ते 10 मिनिटं, 10 मिनिटं सुद्धा नाही, 5 ते 7 मिनिटं ठेवायची। पाणी निथळून घ्यायचं, सगळं टोपलीत काढायची आणि मग बनवूया फरसबीची पचडी। हे पहा, आम्ही गरम पाण्यात ती टाकून घेतली आहे। ह्याच्यात मी थोडंसं आता मीठ घालून घेणार आहे। आता ही 7 मिनिटं आपण ह्याच्यात छान उकळवूया। झाकण ठेवायचं नाहीये, अशीच उकळवायची आणि टोपलीत काढून घ्यायची। हे पहा, 7 मिनिटं झालेली आहेत। फरसबी शिजून तयार आहे। आता ही लगेच आपण काढून घेऊया आणि ह्याच्यावर लगेच गार पाणी घालूया, म्हणजे ह्याचा हा हिरवा रंग जो दिसतोय असा राहतो। गॅस बंद करणार आहे। हे बघा, फरसबी आपली शिजून तयार झाली आहे। हे बघा, याच्यावर गार पाणी घातल्यामुळे कसा हिरवा रंग जसाच्या तसा राहतो। आता आपण ह्याच्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ओला नारळ हे सर्व घालून घेऊया। हे पहा, आपण फरसबीमध्ये कांदा, टोमॅटो सर्वच घालून द्यायचं आहे। नारळ आणि कोथिंबीर पण घालून द्यायचे आहे आणि तेल तापायला ठेवलं आहे फोडणीसाठी। आता फोडणी याच्यावर घालायची आणि लिंबू पिळायचं। याच्यात दाण्याचं कूट मी घातलं नाहीये, दाण्याचं कूट तुम्ही हवं असल्यास घालू शकता। अशी बनणार आपली फरसबीची पचडी। आपण तेल तापायला ठेवलं आहे, फोडणीसारखी फोडणी करायची आहे। मोहरी, जिरं, हिंग सर्व घालून घ्यायचं आहे। थोडेसे पांढरे तीळ पण घालून घेतले आहे। मिरची खरडा घातलेला आहे। हळद घातली आहे। तुम्ही मिरची खरडा घातला नाही तर लाल तिखटाचा वापर करा। आता ही फोडणी आपण फरसबीवर घालून घेऊया आणि लिंबू पिळूया, मीठ घालूया, की आपली बनली पचडी। आता हे मीठ घालून घेऊया। मीठ आपण पाण्यात पण घातलं होतं, त्या हिशोबाने मीठ घालायचं। याच्यावर लिंबू पिळून घेतलेला आहे, अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे। आता ही पचडी आपण सारखी करूया आणि खायला घेऊया।
हे पहा, अशा रीतीने बनली आपली फरसबीची पचडी। एकदम झकास झाली आहे, चवीला फार चांगली झाली आहे। मी याच्यात साखर नाही घातली कारण मला डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत। डाळिंबाचे दाणे हे गोड आहेत म्हणून मी साखर याच्यात घातली नाहीये। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यात साखर घालू शकताय। डाळिंबाचे दाणे ऐच्छिक आहेत, तुम्हाला हवे असले तर घाला, म्हणजे हवे असले तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता, नाहीतर साखर घालायची 1 चमचा। हे पहा, डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले आहेत। अशा रीतीने आपली फरसबीची पचडी तयार आहे। ती आता आपण खायला घ्यायची आहे। ही पचडी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबतच होणार आहे। धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय।